रेल्वे भरतीबद्दल दोन प्रकारच्या पोस्ट इथे त्याबद्दलची ऍड नुकतीच 15 एप्रिल पासून येणार आहे. तर आपण कॉन्स्टेबल आणि सब इन्स्पेक्टर म्हणतो. यासाठी साधारणतः परीक्षा पद्धत कशी आहे, सिलेक्शन प्रोसेस कशी आहे आणि अभ्यासक्रम कोणता कोणता असणार. बघा, ह्या एक्झामची तुम्ही जर तयारी करत असाल तर निश्चितच ह्या एक्झामची तयारी करताना ह्या गोष्टी लक्षात घेणं गरजेचं आहे. आणि मी सांगतो की तुम्ही इग्नाइट अकॅडमी ज्या पद्धतीने तुम्हाला आता ही बॅच रन करते किंवा बॅच मध्ये तुम्हाला मेंटोरिंग करताय त्या पद्धतीने तुम्ही जर फॉलो केलं ना तर या एक्झाम मध्ये तुम्ही डेफिनेटली हे पद घेऊ शकता. याची प्रोसेस कशी असणार, काय असणार, याची सगळी सिरीज इग्नाइट अकॅडमीच्या युट्यूब वरती चालणार आहे. सो जे विद्यार्थी 10वी पास आहे, पदवीधर पास आहे, 10वीचे विद्यार्थी कॉन्स्टेबलला आणि पदवीधर विद्यार्थी दोन्ही ठिकाणी म्हणजे कॉन्स्टेबल प्लस SI दोन्ही ठिकाणी फॉर्म भरू शकतात. फॉर्म सुटणारे 15 एप्रिल पासून. थोडक्यात माहिती घेऊया परीक्षा पद्धत आणि अभ्यासक्रम कशी आहे. बघा, या परीक्षेला किती टप्प्यात एक्झाम होते, किती मार्कवरती फायनल मेरिट लागतं आणि विषय आणि अभ्यासक्रम कोणता कोणता आहे. आता विषय अभ्यासक्रम मी तुम्हाला जेव्हा सांगेल तुम्हाला कळेल की या रिसेंटली वर्षभरामध्ये तुम्ही जो अभ्यास केलेला आहे त्याच अभ्यासी निगडित हा अभ्यास असणार आहे आणि त्या अभ्यासाच्या वरती तुम्ही ही एक्झाम क्रॅक करू शकता. सो लक्षात घेऊया वन बाय वन. परीक्षेचे टप्पे 4 असणार तुमचे. त्यामध्ये पहिली असते CBT, ज्याला आपण कम्प्युटर बेस्ड टेस्ट म्हणतो. कम्प्युटर बेस्ड टेस्ट आहे ती. आता ही जी टेस्ट असेल ना ही तुमची 120 मार्कांची आहे. किती? 120 मार्कांची असणार आहे. ती कशी असणार पुढे स्लाइड मध्ये सांगतो तुम्हाला. दुसरी फिजिकल इफिशियन्सी टेस्ट. फिजिकल इफिशियन्सी टेस्ट आहे, म्हणजे तुम्हाला ग्राउंड असणार आहे. ग्राउंडची प्रॅक्टिस करावी लागणार आहे. ग्राउंड मध्ये जनरली तुम्हाला रनिंग आणि जम्पिंग हे दोनच आयटम आहे. यामध्ये पण तुम्हाला मेल फिमेल साठी वेगवेगळे कसे असणार पुढे सांगतो. नंतर तिसरी स्टेप असणार फिजिकल मेजरमेंट, म्हणजे शारीरिक चाचणी. मेजरमेंट तुमचं केले जाणार आहे. मेजरमेंट टेस्ट आहे, मेजरमेंट केले जाणार आहे. आणि नंतर शेवटी डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन असणार आहे. मग या पद्धतीने 4 टप्प्यात ही एक्झाम होणार आहे. वन बाय वन आपण बघूया. फायनलचं सिलेक्शन तुमचं होतं ते CBT वरतीच होतं. CBTच्या मार्कांवरतीच फायनल सिलेक्शन होतं. मग जी CBT एक्झाम ही कशा पद्धतीने असणार आहे बघा थोडक्यामध्ये. आता तिकडे जाण्यापूर्वी सांगू इच्छितो की इग्नाइट अकॅडमी कडनं ही ऑलरेडी तुम्हाला बॅच चालू झाली आहे. 1499 प्लस GST मध्ये बॅच तुम्हाला अवेलेबल आहे. लगेच बॅच परचेस करण्यासाठी इग्नाइट अकॅडमीचा ऍप डाउनलोड करा. डायरेक्ट परचेस काही शंका असेल खालच्या स्टोर लाईन वरती नंबर येतो, त्या नंबरवरती कॉल करा. ही पूर्ण बॅच तुम्हाला या पूर्ण बेसिक वैशिष्ट्यांसह मिळणार आहे. या संदर्भातली बॅच म्हणजे जी ऍड येणार आहे ती आहे 4600 प्लस, म्हणजे 4660 जागांसाठीची ऍड 15 एप्रिलला येणार आहे. आता यामध्ये CBTची एक्झाम जर बघितली ना, ही एक्झाम 3 सब्जेक्ट तुमचे असणार आहे. पहिला सब्जेक्ट आहे जनरल अवेअरनेस, ज्याला आपण GK म्हणूया. दुसरा मॅथमॅटिक्स आहे आणि तिसरा जनरल इंटेलिजन्स आणि रिझनिंग म्हणजे बुद्धिमत्ता आहे. असे 3 सब्जेक्टचा तुम्हाला अभ्यास करणं गरजेचं आहे. त्यामध्ये पहिला जर बघितला जनरल अवेअरनेस 50 क्वेश्चन 50 मार्कांसाठी आहे. दुसरा मॅथ 35 क्वेश्चन 35 मार्कांसाठी आणि रिझनिंग सुद्धा सेम मॅथ सारखाच आहे. टोटल 120 प्रश्न असणार आहे. 120 मार्कांसाठी 90 मिनिट तुम्हाला वेळ देण्यात येणार आहे. 90 मिनिटांमध्ये सोडवायची तुम्हाला ही परीक्षा. आता यामध्ये प्रत्येकी तुम्हाला जर बघितलं सब्जेक्ट नुसार जर सिलेबस आपण बघायचा प्रयत्न केला तर बघा, जसं की सामान्य ज्ञान ज्याला आपण जनरल अवेअरनेस म्हणूया. GAचा जो सिलेबस आहे ना त्यामध्ये तुम्हाला हे विषय अभ्यासाचे जवळपास 9. इतिहासावरती प्रश्न आहे, राज्यघटना आहे, भूगोल आहे, अर्थशास्त्र आहे, सामान्य विज्ञान आहे, संगणक आहे आणि चालू घडामोडी. यावरती तुम्हाला किती प्रश्न येणार आहे? 50 प्रश्न येणार आहे. 50 क्वेश्चन. साधारणतः नाही म्हटलं तरी पर सब्जेक्ट 4 ते 5 प्रश्न तुम्हाला विचारले जाऊ शकतात किंवा जास्त पण विचारले जाऊ शकतात. सो या संदर्भात स्पेशल सेशन आपलं होणार आहे की GA वरती म्हणजे जनरल अवेअरनेस वरती तुम्हाला साधारणतः प्रश्न कोणत्या घटकांवरती आहे. म्हणजे इतिहास अभ्यासाचं म्हटलं तर इतिहास तो खूप वास्ट आहे. विद्यार्थ्यांना लक्षात घ्या, हा इतिहास कुठपर्यंत अभ्यासाचा आहे, काय टॉपिक आहे, सेम राज्यघटना, भूगोल, अर्थशास्त्र, इतर विषयांबद्दल काय काय घटक महत्वाचे, PYQ किंवा प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर मध्ये काय प्रश्न विचारले, हे सगळं अनालिसिस करून मिळणार आहे तुम्हाला. सो इग्नाइट अकॅडमीच्या युट्यूब चॅनलवरती ही सगळी सिरीज चालणार आहे. सो चॅनल सबस्क्राईब करून ठेवा, बेल आयकॉनवर क्लिक करून ठेवा, कारण सगळी सिरीज होणार आहे नेक्स्ट वीक मध्ये. सो हे सगळे विषय पण तुम्हाला आम्ही प्रत्येक विषयानुसार कोणते घटक महत्वाचे ते सांगणार आहे. त्यानंतर दुसरा घटक बघितला आपण तो आहे अंकगणिताचा. त्यामध्ये 8 सब्जेक्ट मेजर त्यांनी दिले आहे. संख्या प्रणाली, नंबर सिस्टम आहे, टक्केवारी, पर्सेंटेज आहे, गुणोत्तर आणि प्रमाण, रेशिओ आणि प्रपोर्शन आहे, सरासरी, ऍव्हरेज, सरळ व्याज, सिंपल इंटरेस्ट आणि चक्रवाढ व्याज, कंपाऊंड इंटरेस्ट, नफा आणि तोटा, प्रॉफिट अँड लॉस, क्षेत्रफळ, मेन्सुरेशन म्हणतो आपण त्याला, वेग, वेळ आणि अंतर, असे घटक तुम्हाला गणितामध्ये अभ्यासायचे. आता याला बघा, कॉन्स्टेबलला 10वी आहे आणि SI ला पदवीधर आहे.
सो त्या लेवल पर्यंतचे प्रश्न आहे, 10वीच्या मुलाला सोडवता येईल किंवा 10वीच्या लेवलचे हे टॉपिक तुम्हाला विचारले जातील आणि पदवीधरांच्या लेवलचे प्रश्न विचारले जातात. दोन्ही ठिकाणी बघितलं तर सिलेबस दोन्ही ठिकाणी सारखाच दिलेला आहे. म्हणजे कॉन्स्टेबल साठी पण आणि एसआय साठी सिलेबस सारखा आहे, मात्र एक्झाम वेगवेगळी होते. फॉर्म भरताना सुद्धा तुम्ही जर पदवीवर असाल तर 2दा फॉर्म भरावा लागतो, एक कॉन्स्टेबल आणि एक एसआय ला. सो फॉर्म पण वेगळे भरायचे, एक्झाम पण वेगळी होणार आहे, मात्र सिलेबस मात्र सारखाच. मग फरक यात काय, हा टॉपिक तुम्हाला त्या लेवलपर्यंत ग्रॅज्युएशन लेवलपर्यंत अभ्यासायचा आहे. हा टॉपिक तुम्हाला 10वीच्या लेवलपर्यंत अभ्यासणं गरजेचं आहे. जसं की बुद्धिमत्ता टॉपिक बघा, साम्यता ज्याला आपण अॅनालॉजी म्हणतो, न जुळणारे शब्द अंक बाहेर काढा, ऑड ऑन आउट, अंक अक्षर मालिका सिरीज आहे, विधान आणि निष्कर्ष आहे त्याला आपण स्टेटमेंट आणि कन्क्लुजन म्हणतो, दिशा ज्ञान डायरेक्शन आहे, कोडिंग डिकोडिंग आहे, गणितीय ऑपरेशन्स आहे ज्याला आपण बॉर्ड-मॉस सिद्धांत म्हणतो तो पण असणार आहे, मॅट्रायसिस असणार आहे, त्यानंतर रक्त संबंध आहे, अमौखिक प्रश्न ज्याला नॉन व्हर्बल क्वेश्चन म्हणतो, गहाळ पद मिसिंग टर्म कोणत्या कोणत्या ते पण असणार आहे. एक साधारणतः तुम्ही स्कॉलरशिपचा अभ्यास जर केला असेल तर त्या साधारणतः त्या अभ्यासक्रमाशी निगडीत हे सगळे टॉपिक तुम्हाला दिसतात. फक्त फरक आहे ग्रॅज्युएशन लेवल आणि 10वी लेवल. आता दुसऱ्या टप्प्यावर तुम्हाला मी म्हणतो, दुसरा टप्पा एक्झामचा हा दुसरा टप्पा आहे. आता मला सांगायचं काय, पूर्व परीक्षेमध्ये म्हणजे पूर्व परीक्षेला आपण मी काय म्हणतो तुम्हाला सुरुवातीला सीबीटी म्हणतो, सीबीटी वरनं तुमचं सिलेक्शन होणार आहे फिजिकल इफिशियन्सी टेस्ट म्हणजे ग्राउंड, त्याला आपण मी ग्राउंड तुम्हाला सांगतो, ग्राउंड होणार आहे. यासाठी किती पट विद्यार्थी जातात, 10 पट विद्यार्थी या ग्राउंड साठी किंवा पीईटी साठी सिलेक्शन होणार आहे. मग ग्राउंडवर तुम्ही आलात की ग्राउंडवरती काय बघा, नीट लक्ष द्या, दोघांसाठी वेगवेगळे आहे, कॉन्स्टेबलला वेगळे आहे आणि एसआयला पण वेगळे आहे. मग यामध्ये आरपीएफ म्हणजे रेल्वे प्रोटेक्शन फोर्स साठी पीईटी बघा, फिजिकल इफिशियन्सी टेस्ट, ऑल कॅन्डिडेट मस्ट क्वालिफाय फिजिकल इफिशियन्सी टेस्ट. आता याला मार्क नाहीये, याचे मार्क फायनल मध्ये पकडत नाही, मात्र ही टेस्ट तुम्ही क्वालिफाय होणं गरजेचं आहे. म्हणजे ह्या लेवल पर्यंत तुम्हाला हे जमलं पाहिजे. म्हणजे काय, दोनच गोष्टी याच्यामध्ये आहे, एक तर रनिंग एक आहे आणि दुसरा जंप आहे. मग दोघांसाठी वेगळं. आता पहिले बघूया आपण कॉन्स्टेबल पदासाठी जर बघितलं तर मेल साठी वेगळे, फिमेल साठी वेगळे. कॉन्स्टेबलला मेल कॅटेगरी जर असेल तर तुम्हाला 1600 मीटर रन करायचं किती मिनिटांमध्ये, 5 मिनिट आणि 45 सेकंदामध्ये. हा झाला पहिला तुमचा रनिंगचा. आणि दुसरा जंप करायचा तुम्हाला 14 फीट जंप करायचं, 14 फूट वरती जंप करायचा आहे. सो हे पण तुम्हाला लॉंग जंप म्हणजे काय, उडी मारायची लॉंग जंप. आणि हाय जंप म्हणजे वरती उडी मारायची तुम्हाला 4 फुटापर्यंत वरती हाईट तुमची गेली पाहिजे, लॉंग जंप तेवढा पुढे गेला पाहिजे. सेम कॉन्स्टेबल पदासाठी फिमेल जर तुम्ही बघितलं तर फिमेलला 800 मीटरची रनिंग हे 3 मिनिट 40 सेकंदामध्ये कंप्लीट करायचं आहे. इथपर्यंत चालायचं, अगोदर केलं तरी चालतंय. म्हणजे क्वालिफाईंग आहे फक्त, याला मार्क आहे का नाही. एखाद्या मुलीने हे जर 3 मिनिटात कव्हर केलं तर वेगळे मार्क मिळतात का नाही, फक्त क्वालिफाय झाले म्हणजे तुम्हाला करायचं आहे. त्यानंतर लॉंग जंप जो मारायचा आहे पुढे, लांब उडी म्हणतो आपण त्याला, 9 फुटाची आहे आणि वरती जंप करायचा आहे, त्याला आहे 3 फुटापर्यंत हाईट जंप करायचा. हे झालं कॉन्स्टेबल. सेम एसआय साठी जर बघितलं तर मेल कॅन्डिडेटला 1600 मीटर रनिंग सेम आहे, तुम्हाला फक्त इथे काय दिलंय 6 मिनिट 30 सेकंद. यातला फरक तुम्ही लक्षात घ्या. आणि पाठीमागची ऍड जर तुम्ही बघितली तर हा एवढा फरक त्यांनी दिलाय 6 मिनिट 30 सेकंदाचा. 800 मीटर रनिंग इथे मुलांना आहे का, मुलांना इथे रनिंग नाही 800 मीटरची, फक्त काय 1600 मीटर. त्यानंतर लॉंग जंप तुम्हाला इथे 12 फुटापर्यंत बघा, 14 आहे हा 12 फुटापर्यंत आहे. त्यानंतर हाय जंप तुम्हाला जो मारायचा 3 फूट 9 इंच आहे, वरती 3 फूट 9 इंच एसआय साठी. आणि दुसरं फिमेल जर बघितलं एसआय ची फिमेल तर त्यांना 1600 मीटर रनिंग नसून 800 मीटर रनिंग 4 मिनिटात कव्हर करायची, जे की इथे 3 मिनिट 40 सेकंद होते. त्यानंतर लॉंग जंप जर बघितला हा 9 फुटापर्यंत मारायचा आहे आणि हाय जंप जर बघितला 3 फुटापर्यंत मारायचा. हे तुमचं फिजिकल इफिशियन्सी, याला मार्क नाही, परत सांगतो मी, हे फक्त क्वालिफाय तुम्हाला करणं गरजेचं आहे. यानंतर तुम्ही तिसऱ्या टप्प्याकडे जाता, ज्याला आपण म्हणतो पीएमटी, तिसरा टप्पा आहे ज्याला आपण म्हणतो फिजिकल मेजरमेंट टेस्ट. म्हणजे तुमचं शारीरिक चाचणीसाठी शारीरिक गुणवत्ता ही असावी लागेल. म्हणजे काय, उदाहरणार्थ कॅटेगरीनुसार जर तुम्ही ओपन आणि ओबीसी असाल, ओपन आणि याला आपण अनरिझर्व म्हणतो, ओपन ओबीसी असाल तर त्यामध्ये हाईट लागते बघा, हाईट लागते तुम्हाला सेंटीमीटर मध्ये. मेल कॅन्डिडेटची हाईट लागते 165 सेंटीमीटर आणि फिमेल कॅन्डिडेटला 157 हाईट लागणार आहे. सो आता तुम्ही चेक करून घ्या तुम्ही हाईट मध्ये बसतात का, बसत असाल तर तुम्ही हे एक्झाम देऊ शकता ह्या पदासाठीची. लक्षात घ्या, फिजिकल मेजरमेंट दोघांसाठी, एसआय आणि कॉन्स्टेबलला. त्यानंतर मुलांसाठी फक्त ओनली फॉर मेल्स फक्त 80 सेंटीमीटर छाती आणि फुगून ती 85 पर्यंत गेली पाहिजे.
पाहिजे. SC ST कॅटेगरीतले तुम्ही जर कॅन्डिडेट असाल तर मेलसाठी 160 सेंटीमीटर हाईट लागते आणि फिमेलला 152 सेंटीमीटर हाईट लागते. मेलसाठी फक्त काय 76.2 आणि फुगून ती 81.2 पर्यंत चेस्ट गेली पाहिजे. त्यानंतर इतर जे कॅन्डिडेट आहे म्हणजे चला फॉर काय म्हणतात गरवालीज म्हणूया, गोरखा म्हणूया, मराठा म्हणूया, डोगरा म्हणूया, कुमानीज म्हणूया किंवा अदर कॅटेगरी स्पेसिफाईड बाय गव्हर्नमेंटनी सर्टिफाईड केले अदरच्या फॅकल्टी कॅटेगरी ह्या सोडून ज्याला आपण हाईट लागते मेलसाठी 163, फिमेल 155 लागते आणि मेलसाठी फक्त 80 ते 55 छाती फुगून गेली पाहिजे. हे तुमचे फिजिकल मेजरमेंट असावे लागतील तरच तुम्ही इथे फॉर्म भरू शकता. तिसरा टप्पा आणि शेवटचा जो टप्पा आहे तो म्हणजे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनचा. DV आता कोणते कोणते डॉक्युमेंट लागतात याबद्दल माझा सेपरेट व्हिडिओ येईलच. तुम्ही फॉर्म भरताना जी जी माहिती देतात त्याच्या अगेन्स्ट डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होतं आणि मग फायनल सिलेक्शन CBT चे मार्क्स जे असतात 120 ह्या सगळ्यामध्ये तुम्ही क्वालिफाईड जर झालात म्हणजे PAT आणि PMT मध्ये क्वालिफाईड जर झालात, DV मध्ये पण क्वालिफाईड झालात, सगळं ओके, तर CBTच्या 120 मार्कांवरती तुमचं मेरिट लागतं आणि जेवढ्या जागा असतात तेवढ्या विद्यार्थ्यांचं सिलेक्शन होतं. आता याचा अभ्यास करताना आमच्या टीमने एक बेसिकली प्लॅन केलेला आहे, एक प्रॉपर प्लॅन आहे. आता हा प्लॅन मी तुम्हाला सांगत नाही, पुढच्या आठवड्यात सिरीज येणार आहे सगळी. ही सिरीज व्यवस्थित बघा. प्रत्येक फॅकल्टी आपल्या आपल्या विषयाचा प्लॅन तुम्हाला सांगणार आहे. साधारणतः मॅथ, रिझनिंग आणि तुम्हाला GA जनरल अवेअरनेस असे 3 सब्जेक्टला आपण फॅकल्टी घेतलेल्या आहे. जनरल अवेअरनेसला एकापेक्षा जास्त फॅकल्टी पण आपल्याकडे आहेत, सो त्यानुसार होणार आहे. सो अभ्यास करताना नीट लक्षात घ्या की याच्यात तुम्हाला MCQ PYQ पण बघायचे आहे. PYQ आपल्या टीमने पूर्ण अनालिसिस केलेले आहे. सो त्या अनुषंगाने बघा या नवीन वर्षामध्ये आता गुढीपाडवा पण जवळ आहे, ह्या नवीन वर्षामध्ये एक टार्गेट सेट करा आणि टार्गेट सेट करून त्याच्या पद्धतीने आम्ही सांगतो फॉलो करा. आम्ही एकदम परफेक्ट प्लॅन घेऊन जातो तुमच्यासाठी. हा प्लॅन जर तुम्ही फॉलो केला ना तर ह्या वर्षात तुम्ही या SSC किंवा SSC मधून जेवढ्या जागा निघतात किंवा RRB मधून जेवढ्या जागा निघतात सेंट्रल गव्हर्नमेंटच्या, त्यासाठी तुम्ही 100% क्वालिफाय होणार. बघा मी तुम्हाला लिहून देतो, अगदी शाश्वती देतो, फक्त आम्ही सांगू ते फॉलो करा. ही बॅच तुम्हाला अवेलेबल केली फक्त 1499 प्लस GST मध्ये. गुढीपाडव्याच्या निमित्ताने ऑफर निमित्ताने 25% ऑफ आहे. त्या ऑफ मध्ये पण तुम्हाला याचा फायदा होणार असेल तर लगेच ती परचेस करा. 25% ऑफ म्हणजे खूप मोठी अमाऊंट कमी होणार तुमची. ह्या बॅचची फी तुम्हाला एवढी आहे. याच्याबद्दल काही शंका असेल तिथे कॉन्टॅक्ट नंबर दिले किंवा खालच्या स्क्रोल लाईनला कॉन्टॅक्ट नंबर आहे, कॉल करून माहिती घ्या. याबद्दल अजून तुम्हाला काही शंका असेल कमेंट बॉक्समध्ये जाऊन कमेंट करा, पुढचा व्हिडिओ त्याच्यावरती मी घेऊन येतो. अजून काही शंका असेल नक्की आमच्यापर्यंत कळवा. व्हिडिओ आवडला तर लाईक करत चला, चॅनल सबस्क्राईब करा आणि शेअर पण करत चला. तुर्तास थांबतो, पुन्हा भेटूया. धन्यवाद.